गृहीत धरणं हे पण एक विष बोलतो ना, तो एक प्रकार आहे. म्हणजे ही एक विषबाधा आहे. तुम्हाला एखादं काम करायचं आहे, जेव्हा तुम्हाला ते काम तुमच्या डेडलाईन मध्ये करायचं असतं आणि ते करण्यासाठी जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला टाळाटाळ करता, त्याला आपण गृहीत बोलतो, गृहीत धरणं बोलतो. जसं की आता मला एखादं काम करायचं आहे, मला 5 दिवसानंतर त्या कामाचा जो आहे तो रिझल्ट मला दिसणार आहे. पण त्या 5 दिवसाचा कामाचा जो रिझल्ट मला दिसणार आहे 5 दिवसानंतर, त्याच्यावर जी मला मेहनत घ्यायची आहे, जी ऍक्शन घ्यायची आहे, लाईन ऑफ ऍक्शन, जे वर्क असेल, त्याच्यावर जे काम करायचं आहे, ते मी जर 5 दिवसाच्या आधीपासून जर मी प्रिपेअर्ड राहिलो, जर मी कामावर लक्ष दिलं, मी सिरियस राहिलो, तर 5व्या दिवशी ते माझं काम झालेलं असेल आणि त्याच्यामुळे मी त्या क्षणी म्हणजे सर्व ओके असेल एकदम. पण मी असा विचार केला की नाही, 5 दिवस बाकी आहेत, चला करूया, अजून काय नाही, म्हणजे टाळाटाळ करतो त्यावेळी आणि आपण गृहीत धरतो. आणि जेव्हा 5वा दिवस उजळतो आणि आपण जेव्हा काम करतो त्यावेळी इतक्या घाईघाईमध्ये काम करतो, एकतर ते काम होत नाही किंवा झालं तरी खूप घाई होते. आणि त्या क्षणी आपल्याला असं वाटतं की यार आपण चुकलो, आपण म्हणजे खूप गृहीत धरलंय गोष्टीला आणि त्याचे दुष्परिणाम मग तुम्हाला दिसतात. सो कुठल्याही गोष्टीला कधी गृहीत घेऊ नका, लाईफमध्ये गृहीत धरू नका तुम्ही. म्हणजे जसं तुम्हाला कोणाचा कॉल आला असेल, तर भले तुम्ही त्या क्षणी बिझी असाल, कामामध्ये असाल, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला कॉल करायला मिळत नाही, बोलायला मिळत नाही समोरच्या व्यक्तीशी. पण जेव्हा तुम्ही फ्री झालात तर त्याला कॉल करणं गरजेचं आहे, कारण तो तुमच्या कॉलची वाट बघत असतो. त्याला अपेक्षा असते की तुम्ही कामात होतात पण तुम्ही नंतर कॉल कराल त्याला. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला गृहीत धरता, तर त्याच्यामुळे एक रिलेशन स्पॉइल होऊ शकतात, म्हणजे एक मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होऊ शकते. आणि जर तुम्ही असा विचार कराल त्या क्षणी, नाही उद्या कॉल करीन, परवा कॉल करीन, त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीवर खूप म्हणजे एक इफेक्ट झालेला असतो, एक इफेक्ट होतो, एक बॅड इम्प्रेशन जे आहे ते पडतं आणि त्याच्यामुळे एक मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होते. त्यामुळे कुठल्याही कामाला गृहीत धरू नका, सिरियसली त्या कामाला घ्या. भले ते छोटं काम असेल किंवा मोठं काम असेल, त्या कामाला गृहीत धरणं सोडा.